नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी आणि अगदी सर्वांना आवडेल एवढी भन्नाट उरलेले कणकेपासून आज आपण रेसिपी बघणार आहोत। तर इथे माझी उरलेली कणिक घेतली आहे। आता आपण काय करणार आहोत, यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया। आधी त्यासाठी इथे एक कढई गरम करून घेतली। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत। एक अर्धा चमच्यावरच आपल्याला यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। जेवढ्यात कमीत कमी तेलात बनवू तेवढी अगदी छान अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे। तर इथं मी अगदी थोडंसं तेल गरम करून घेतले। तेल हे अगदी कडकडीत तापल्यानंतर लगेच इथं आपण बारीक चिरून घेतलेला लसूण, इथे तुम्ही आल्याचा देखील वापर करून घेऊ शकता जर तुम्हाला वापरून घ्यायचं असेल तर हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत आता आपण हा लसूण अगदी छान असा तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर अगदी परफेक्ट असा लसूण आपला परतून झाला आहे। त्यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, आता आपल्याला कांद्याला फक्त हलकासा मऊ होईपर्यंतच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। अगदी जास्ती गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेण्याची गरज नाही। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, बारीक चिरून घेतलेलं गाजर, बारीक कट करून घेतलेलं पनीर, इथे आपल्या आवडीनुसार आपण भाज्यांचा वापर करून घेऊ शकतो। भाज्यांचा आकारमान म्हणजे आकार आपल्या आवडीनुसार जाड बारीक आपण तशी कट करून घेऊ शकतो। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि आपल्या भाज्या अगदी लवकर तेलामध्ये शिजण्यासाठी आपण यामध्ये भाजीमध्ये लागणारं चवीनुसार मीठ आता आपण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अजिबात पाण्याचा वापर करून घ्यायचा नाही। शिमला मिरची गाजर अगदी थोडंसं मऊसूत होईपर्यंतच आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे। कमीत कमी 2-1 मिनिटभरच आपण झाकण ठेवून यांना वाफवून घेतलं तरी काही हरकत नाही। आता यावरती मी झाकण ठेवून घेतले। फक्त आपण 2 मिनिटभर यांना छान मऊ होईपर्यंतच वाफवून घेणार आहोत। थोडासा कच्चापणा आपल्याला भाजीमध्ये राहू द्यायचा आहे। नेहमी आपण रोल किंवा पिझ्झावरती जसं बनवतो अगदी सारण, अगदी तसंच आपल्याला यावरती देखील सारण बनवून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटानंतर लगेच झाकण काढून तुम्ही बघू शकाल भाजी अगदी छान मऊ अशी झाली। त्यामध्ये लगेचच काय करायचं, काळे मिरे पावडरमध्ये अगदी छान अशी चटपटीत चव आपल्या मसाल्याला येईल। त्यानंतर यामध्ये लगेच 1 चमचा जर मेयोनीज, इथे आवडीनुसार आपण सॉसेस वापरून घेऊ शकतो किंवा जे तुम्हाला आवडत नसेल ते स्किप केलं तरी काही हरकत नाही। टोमॅटो सॉस आणि अगदी थोडंसं शेजवान चटणी यामध्ये मी टाकली। शेजवान चटणीमध्ये जी चटणी आपण वापरली त्याच्यामुळे तिखटपणा आपल्या ह्या सारणला येईल। जर तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल तर नॉर्मली आपल्या नेहमीचा रेग्युलर लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही। तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। लगेच गॅस हा बंद करायचा। अगदी परफेक्ट सारण आपलं तयार झालं आहे। सारण तयार करून झाल्यानंतर लगेच आपल्या उरलेल्या कणकेमधनं मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा। पीठ लावून आता आपण छान अशी याची पोळीही लाटून घेणार। नेहमी आपण जशी अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही, ह्या पद्धतीची आपली याची पोळीही लाटून घ्यायची। तर पोळीही मी आता लाटून घेतली। ह्या पद्धतीने आपण पोळीही लाटून घ्यायची। पोळी लाटून झाल्यानंतर काय करणार आहोत, याच्या अगदी छोट्या छोट्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या। तर पुऱ्या बनवण्यासाठी एक अर्धा कुठलंही घरातलं कटर घ्या, त्याच्याने आपण पुरीही तयार करून घेणार आहोत। अगदी छोटे छोटे आपण लाटून घेतल्या तरी काही हरकत नाही। एक मोठी पोळी करून आणि ह्या पद्धतीने कट करून घेतलं तरी काही हरकत नाही। तर ग्लासच्या सहाय्याने मी आता मध्यम आकाराच्या अशा पुऱ्या ह्या तयार करून घेतले। जे काय आपलं एक्स्ट्राचं पीठ आहे आता आपण त्याला काढून घेऊया। तर पीठ आपण काढून घेतले। लगेच आपल्या ज्या काही पुऱ्या तयार झाल्या त्या पुऱ्यांवरती जे आपण आता सारण तयार करून घेतले ते सारण आता आपण भरून घेणार आहोत। सारण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण भरून घेऊ शकतो। 1-1.5 चमचेवर आपण यामध्ये आता सारण हे भरून घेतो, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्याला फोल्ड करता येईल इतपत आपल्याला त्याच्यामध्ये सारण हे व्यवस्थित भरून घ्यायचं। सारण आपलं भरून झालं आहे। त्यानंतर हातावरती घेऊन या पद्धतीने हळूवार आपण आता हे बंद करून गोल आकाराचा बॉल तयार करून घेणार। नेहमी आपण मोदक बनवतो अगदी त्या टाईप आपण बनवून त्याला फक्त व्यवस्थित गोल आकार आपण करून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपण दुसरे देखील हळूवार आपल्या जी काही पोळी होती त्याची अगदी छोटीशी आपण असे गोल तयार करून घेतले। आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठे पुऱ्या तयार करून याचे गोल असे बॉल्स हे बनवून घेऊ शकतो। आवडीनुसार आपलं आप्पे पात्र कसं आहे त्यानुसार साईडला मी आप्पे पात्र गरम करून घेतले। संपूर्ण आपले बॉल्स तयार करून झाल्यानंतर आप्पे पात्र हे गरम करून तेल, तूप किंवा बटर देखील आपण लावलं तरी काही हरकत नाही। हे लावून झाल्यानंतर काय करणार आहोत, जे काही आपण बॉल्स बनवून घेतले ते आता यामध्ये
रचून आता याचे आपण आप्पे हे तयार करून घेणार आहोत. अगदी छान असा हा नाश्ता क्रिस्पी तयार होतो. अगदी कमी तेलामध्ये, अगदी पौष्टिक आणि अगदी झटपट असा हा तयार होतो. मुलं अगदी आवडून खातात आणि आपण मुलांना डब्यासाठी देखील हा नाश्ता बनवून दिला तरी काही हरकत नाही. पूर्णपणे चविष्ट आणि पौष्टिक असा हा नाश्ता आपला तयार होतो. म्हणून मुलं देखील अगदी आवडून आणि अगदी छान असा आपला नाश्ता तयार होतो. तर काय केलं आहे मी त्यावरती पुन्हा आणखी तेल हे लावून घेतलं आहे. तेल लावल्यानंतर काय करायचं, अगदी मिनिटभर मी आता खालून छान भाजून घेतले. लगेच काय करायचं, दुसरी साईड देखील लगेच आपण भाजून अगदी पटपट हे तयार होतं. अजिबात जास्तीचा वेळ देखील त्याला लागत नाही आणि कुठलंही जास्तीचं सामान देखील आपल्याला लागलं नाही आहे आणि कुठलाही जास्तीचा पसारा देखील आपल्याला करण्याची गरज नाही. अगदी पटकन असा हा नाश्ता होतो. याला आपण चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊन घेऊ शकतो. असे देखील आपण खाल्ले तरी काही हरकत नाही. आपण आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस वापरले, त्यामुळे अगदी चटपटीत असा हा नाश्ता पाणीपुरीसारखा तयार होतो. म्हणून अगदी छान असा हा नाश्ता आहे. नक्की तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. दोघीही साईडने मी अगदी छान भाजून घेतलं आहे. भाजून आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा आणखी तेल लावून घ्यायचं. त्यामुळे जास्ती वेळपर्यंत क्रिस्पी असा आपला हा नाश्ता राहील आणि अगदी छान दिसायला देखील सुंदर असा तो दिसतोय. लगेच गॅस हा बंद करून दिला आहे आणि हे काढून उरलेले देखील अशाच पद्धतीने आपण हे बॉल्स हे तयार करून घेणार आहोत. परफेक्ट असा उरलेला कणकेचा नाश्ता हा तयार झाला आहे. आपण अगदी आवर्जून म्हणजे मुद्दामून आपण कणिक ही उरू आणि या पद्धतीचा नाश्ता करू. एवढा छान हा नाश्ता आपला तयार. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर